तुका भेटे मज वाटे, जीवन झाले धन्य, नामाचा दीप पेटला, विरघळले अज्ञान, पायांवरी ठेविता मस्तक, डोळ्यात आले नीर, विठूच्या चरणी नेले, तुक्याने मज धीर. नवीन वर्षाची सुरुवात मंगलमय आणि भक्तिमय व्हावी या भावनेतून राज्यभरातून हजारो भाविक संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होण्यासाठी देहूनगरीत दाखल झाले आहेत. वर्षाच्या पहिल्याच दिवशी देहूत भक्तीचा महासागर उसळला असून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंग कीर्तनाच्या निनादात संपूर्ण देहूनगरी दुमदुमू लागली आहे. संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन नवीन वर्ष सुख, शांती आणि समाधानाचे जावे अशी प्रार्थना भाविकांकडून केली जात आहे. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत असून वारकरी परंपराचे दर्शन घडत आहे. आम्ही मुंबईवरून आलेलो आहे आणि आमची अशी इच्छा झाली की माऊलीला संत जगद्गुरू तुकाराम महाराजांना दर्शन घेण्यासाठी नवीन वर्षासाठी आम्ही दर्शन घ्यावं अशी इच्छा झाली सर्वांची. आम्ही सर्वजण इथं या जगद्गुरू तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी देहूमध्ये आलेलो आहोत. एकदम समाधानी वाटलं की असं वाटलं की आम्ही या पंढरपुरातच आम्ही आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये संतच करू शकतात हे फक्त देवाचे. संतांचं कसं असतं की संत म्हणतात की आम्ही सर्वांना घेऊन चालणार आहोत, संत देव घडवतात. तसं देवापाशी आपण जातो, संतांनी आम्हाला देवापाशी नेलेलं आहे म्हणून आम्ही संतांच्या या मार्गामध्ये आहोत. खूप छान वाटले. तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन रुपीनगर तळवडीहून आलो आहे आम्ही दर्शनासाठी. नवीन वर्ष भरभरून जाऊ, चांगलं हो यांच्यासाठी आलेलो आहे. कसं वाटलं दर्शन घेतल्यानंतर? खूप छान. देवाला एवढंच की नवीन वर्ष सुखामध्ये जावं, सुख शांती मिळो, काही ग्रह मागं लागून हो म्हणून साकडे घातले.